हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू ऑल ऑफ यू. आय एम मिस सीमा लांडगे. आजच्या लेक्चरमध्ये आपण मोटर विम्याचे प्रकार बघणार आहोत. या अगोदरच्या लेक्चरला आपण काय पाहिलं, मोटर विमा म्हणजे काय, आणि आज आपल्याला मोटर विम्याचे प्रकार बघायचे आहेत. ओके, मोटर विम्याच्या प्रकारामध्ये तुम्हाला 3 प्रकार दिलेत. ओके, पहिला आहे व्यापक विमा, दुसरा आहे तृतीय पक्ष विमा, तिसरा आहे कायदेशीर जबाबदारी विमा. बघा, पहिला व्यापक विमा, दुसरा आहे तृतीय पक्ष विमा आणि तिसरा आहे कायदेशीर जबाबदारी विमा. व्यापक विम्यामध्ये तुम्हाला काय सांगितलंय, या मोटार विम्यामध्ये व्यापक विमा या मोटर विम्यामध्ये वाहनांमुळे उद्भवणाऱ्या सर्व प्रकारच्या धोक्यांविरुद्ध विमा संरक्षण दिलं जातं. बघा, व्यापक विम्यामध्ये व्यापक विमा म्हणजे काय सांगितलंय, मोटार विम्यामध्ये वाहनांमुळे उद्भवणाऱ्या सर्व प्रकारच्या धोक्यांविरुद्ध विम्याचं संरक्षण हे व्यापक विम्यामध्ये दिलं जातं. वाहनास झालेली हानी, त्रयस्थ व्यक्तीस झालेली दुखापत व त्यातून होणारी हानी आणि त्रयस्थाच्या मालमत्तेचे अपघातामुळे झालेले नुकसान या धोक्यांना व्यापक विम्यात पूर्ण संरक्षण देण्यात आलं आहे. काय सांगितलंय, वाहनास झालेली हानी, त्रयस्थ व्यक्तीस झालेली दुखापत व त्यातून होणारी हानी आणि त्रयस्थाच्या मालमत्तेचे अपघातामुळे झालेले नुकसान या धोक्यांना व्यापक विम्यामध्ये संरक्षण देण्यात आलेलं आहे. अशा धोक्यांमुळे झालेले नुकसान भरून देण्याची जबाबदारी विमा कंपनी स्वीकारत असते. बघा, अशा धोक्यांमुळे झालेल्या नुकसानीची जबाबदारी विमा कंपनी काय करत असते, स्वीकारत असते. व्यापक विम्यामध्ये वाहनास अपघातामुळे झालेले विशिष्ट प्रकारचे नुकसान भरून मिळत असते. काय सांगितलंय, जो काही व्यापक विमा असेल त्या व्यापक विम्यामध्ये वाहनाला अपघातामुळे जे काही नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरून देण्याचं काम विमा कंपनी काय करत असते. ओके, देन मग अपघातामध्ये कोणत्या पद्धतीनं नुकसान हे वाहनाचं होऊ शकतं. त्यामध्ये आग असेल, स्फोट असेल, स्वतःहून जळणे, आकाशातील वीज, घरफोडी, चोरी, कडक थंडी, हिमबाधा किंवा जाणीवपूर्वक कृती या कोणत्याही कारणामुळे वाहनाची हानी झाल्यास नुकसान भरपाई मिळत असते. ओके, देन वाहन रेल्वेतून फेरी बोटीतून अंतर्गत जलवाहतुकीद्वारे वाहन हे रेल्वेमधून फेरी बोटीतून अंतर्गत जलवाहतुकीद्वारे किंवा लिफ्ट मधून जर वाहून नेलं जात असेल तर तिथं जर त्याचं नुकसान झालं तर त्याची भरपाई सुद्धा विमा कंपनी देत असते. परंतु वाहन जर विमानातून किंवा सागरी वाहतूक करत असताना किंवा विमान वाहतूक करत असताना जर वाहनाला काही नुकसान झालं तर त्याचा नुकसान भरपाई विमा हा उतरवला जात नाही किंवा त्याची नुकसान भरपाई विमा कंपनी देत नाही. पण वाहनाला विमानात किंवा सागरी वाहतुकीमध्ये झालेले नुकसान मोटर विम्यातून वगळलेलं आहे. काय सांगितलंय, वाहनाला विमानात किंवा सागरी वाहतुकीमध्ये जर काही नुकसान झालं तर ते विम्यातून वगळलं जातं. ओके, वाहनासोबत असलेली उपसाधने, त्यामध्ये वाहनासोबत असलेली उपसाधने म्हणजेच ॲक्सेसरीज सुद्धा विमा संरक्षणात येतात. त्यामुळे अपघाताच्या वेळी वाहनासोबत असलेल्या उपसाधनांना हानी झाल्यास त्याची भरपाई इथं मिळत असते. वाटेमध्ये गाडी अपघातामुळे बिघडली, बघा, रस्त्यामध्ये वाटेमध्ये गाडी जर अपघातामुळे बिघडली तर ती गाडी दुरुस्ती करण्याचा खर्च, ती दुरुस्ती दुकानापर्यंत नेण्याचा खर्च आणि दुरुस्ती दुकानापासून ती परत जागेवरती आणण्याचा खर्च विमा कंपनी करत असते. तो किती खर्च मिळत असतो, तर 150 रुपये इतका तो खर्च तिथं विमेदाराला मिळत असतो. मग बघा, ते 150 रुपयामध्ये परवडणार आहे का? काय तर गाडीचा पूर्ण जे काही डॅमेज झालं असेल ते सर्व भरून काढणं, गाडी दुरुस्ती दुकानापर्यंत नेणं आणि तिथून ती परत ज्या जागी होती त्या जागेपर्यंत नेणं, इतक्यामध्ये किती खर्च मिळतो आपल्याला, तर 150 रुपये, 150 रुपीज ओनली म्हणा, ओनली. ओके,
देन त्याशिवाय वाहनाच्या दुरुस्तीचा खर्च जास्तीत जास्त 300 रुपयांपर्यंत. बघा, वाहनाच्या दुरुस्तीचा खर्च जास्तीत जास्त 300 रुपयांपर्यंत भरपाई करून मिळत असतो. अपघातामुळे वाहन संपूर्णतः बाद झाल्यास किंवा जळाल्यास, निकामी झाल्यास विमा रक्कम किंवा बाजार मूल्य यापैकी जी रक्कम कमी असेल ती भरपाई म्हणून विमा कंपनीकडून मिळत असते. देन व्यापक विम्यामध्ये त्रयस्थ व्यक्तीस, बघा, व्यापक विम्यामध्ये त्रयस्थ व्यक्तीस किंवा त्याच्या मालमत्तेस झालेल्या हानीविरुद्ध पूर्ण संरक्षण हे मिळत असते. काय सांगितलंय? व्यापक विम्यामध्ये त्रयस्थ व्यक्तीस काय सांगितलंय? व्यापक विम्यामध्ये त्रयस्थ व्यक्तीस किंवा त्याच्या मालमत्तेस झालेल्या हानीविरुद्ध पूर्ण संरक्षण मिळत असते. वाहनाच्या अपघातामुळे रस्त्यावरील किंवा पदपथावरील किंवा दुसऱ्या वाहनावरील व्यक्तीस मृत्यू आल्यास त्याची नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी विमा कंपनीवर असते. त्रयस्थ व्यक्ती शारीरिकदृष्ट्या असमर्थ किंवा विकलांग जर झाला, बघा, जो त्रयस्थ व्यक्ती असेल तो शारीरिकदृष्ट्या असमर्थ किंवा विकलांग जर झाल्यास त्या विकलांगतेच्या स्वरूपानुसार विमा कंपनी नुकसान भरपाई देत असते. ओके. देन विमेदारावर म्हणजेच वाहन मालकावर नुकसान भरपाईचा भार हा जास्तीत जास्त पडत नाही. विमेदारावर म्हणजेच वाहन मालकावर नुकसान भरपाईचा भार हा जास्तीत जास्त पडत नाही. देन नुकसान भरपाई मिळवण्यासाठी येणारा कोर्ट कचेरीचा खर्च सुद्धा विमा कंपनीकडून भरून मिळत असतो. ओके. एक मिनिट. ओके, आपण बघत होतो कोणता पॉइंट? व्यापक विम्यामध्ये त्रयस्थ व्यक्तीस किंवा त्याच्या मालमत्तेस झालेल्या हानीविरुद्ध पूर्ण संरक्षण मिळत असतं. वाहनाच्या अपघातामुळे रस्त्यावरील किंवा पदपथावरील किंवा दुसऱ्या वाहनावरील व्यक्तीस मृत्यू आला तर त्याची नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी विमा कंपनीवर असते. त्रयस्थ व्यक्ती शारीरिकदृष्ट्या असमर्थ किंवा विकलांग झाल्यास त्या विकलांगतेच्या स्वरूपानुसार विमा कंपनी नुकसान भरपाई तिथं देत असते. मग आता ती व्यक्ती जर विकलांग झाली तर विकलांग कशा पद्धतीने होऊ शकते? ती तात्पुरत्या मर्यादित पद्धतीमध्ये ती विकलांग होऊ शकते किंवा कायम स्वरूपाची विकलांग होऊ शकते. त्या विकलांगतेच्या स्वरूपानुसार विमा कंपनी काय करत असते? नुकसान भरपाई त्यांना देत असते. विमेदारावर म्हणजे वाहन मालकावर नुकसान भरपाईचा भार पडत नाही. इथं पडत नाही. नुकसान भरपाई मिळवण्यासाठी येणारा कोर्ट कचेरीचा खर्च सुद्धा, बघा, जी काही नुकसान भरपाई मिळवायची आहे आणि त्या नुकसान भरपाई मिळवण्यासाठी जो काही कोर्ट कचेरीचा खर्च येणार आहे ती विमा कंपनीकडून भरून मिळत असतो. देन त्रयस्थ व्यक्तीच्या मालमत्तेस हानी झाल्यास, बघा, जी त्रयस्थ व्यक्ती असेल त्या त्रयस्थ व्यक्तीच्या मालमत्तेस जर हानी झाली तर त्याची नुकसान भरपाई सुद्धा देण्याची जबाबदारी विमा कंपनी काय करत असते? स्वीकारत असते. त्रयस्थ व्यक्तीच्या वाहनाची मोडतोड झाली किंवा घराची त्याच्या नासधूस झाली, दुकानाची हानी झाली, मालाची हानी झाली, त्रयस्थ व्यक्तीच्या सोबत असणाऱ्या साहित्याची जरी हानी झाली तरी त्याची नुकसान भरपाई
विमा कंपनी ही विमा कराराच्या मर्यादेत विमा कंपनीकडून मिळत असते. विमा कंपनी नुकसान भरपाई इथं देत असते. ओके. व्यापक विम्यामध्ये ड्रायव्हरला सुद्धा विमा संरक्षण मिळत असतं. बघा, जो काही व्यापक विमा असेल या व्यापक विम्यामध्ये ड्रायव्हरला सुद्धा काय विमा संरक्षण मिळत असतं. वाहन मालकाच्या आदेशानुसार किंवा वाहन मालकाच्या आदेशावरून वाहन चालवित असलेल्या ड्रायव्हरला काही दुखापत जर झाली किंवा त्याचा मृत्यू जर ओढवला तर त्याची नुकसान भरपाई सुद्धा इथं मिळते. काय सांगितलंय? व्यापक विम्यामध्ये ड्रायव्हरला सुद्धा विमा संरक्षण मिळत असतं. वाहन मालकाच्या आदेशावरून वाहन चालवत असलेल्या ड्रायव्हरला काही दुखापत झाल्यास किंवा त्याचा मृत्यू ओढवल्यास त्याची नुकसान भरपाई ही मिळते. विमेदार दुसऱ्याचे वाहन चालवताना जरी अपघात होऊन हानी झाली त्याविरुद्ध सुद्धा व्यापक विम्यात विमा संरक्षण मिळते. सार्वजनिक ठिकाणी वाहन चालवताना होणाऱ्या अपघात किंवा हानीविरुद्ध संरक्षण हे आहेच. बघा, सार्वजनिक ठिकाणी वाहन चालवताना होणाऱ्या अपघातात आणि हानीविरुद्ध संरक्षण हे दिलंच जात असतं. पण खाजगी ठिकाणी जरी असे अपघात घडले व त्यातून नुकसान झाले तरी त्या नुकसानीविरुद्ध विमा संरक्षण मिळू शकते. काय सांगितलंय? व्यापक विम्यामध्ये ड्रायव्हरला सुद्धा विमा संरक्षण मिळतं. वाहन मालकाच्या आदेशावरून वाहन चालवित असलेल्या ड्रायव्हरला काही दुखापत झाल्यास किंवा त्याचा मृत्यू ओढवल्यास त्याची नुकसान भरपाई मिळते. विमेदार दुसऱ्याचे वाहन चालविताना व्यापक विम्यामध्ये ड्रायव्हरला सुद्धा विमा संरक्षण मिळते. वाहन मालकाच्या आदेशावरून वाहन चालवित आलेल्या किंवा वाहन चालवत असलेल्या ड्रायव्हरला काही दुखापत जर झाली किंवा त्याचा जर मृत्यू ओढवला त्याची नुकसान भरपाई तिथं मिळत असते. विमेदार दुसऱ्याचे वाहन चालविताना जरी अपघात होऊन हानी जरी झाली त्याविरुद्ध सुद्धा व्यापक विम्यात विमा संरक्षण हे मिळत असते. सार्वजनिक ठिकाणी वाहन चालविताना होणाऱ्या अपघात व हानीविरुद्ध संरक्षण आहेच. पण खाजगी ठिकाणी जरी असे अपघात घडले व त्यातून नुकसान झाले तरी त्या नुकसानीविरुद्ध सुद्धा विमा संरक्षण मिळू शकते. अर्थात व्यापक विम्यातून काही धोके वगळण्यात आलेले आहेत, त्या धोक्यांना विमा संरक्षण मिळत नाही. अर्थात व्यापक विम्यामधून काही धोके हे वगळण्यात आलेले आहेत आणि त्या धोक्यांना विमा संरक्षण हे दिलं जात नाही व त्यामुळे भरपाई सुद्धा मिळत नाही. पुढील धोक्यांना विमा संरक्षण नाही व ते अपवाद म्हणून मानले जातात. बघा, आता कोणते कोणते धोके असे आहेत की त्यामुळं व्यापक विम्यामध्ये त्यांना नुकसान भरपाई दिली जात नाही. बघा, यामध्ये कोणते कोणते धोके असे आहेत की त्यांना विमा संरक्षण दिलं जात नाही. काय सांगितलं यामध्ये बघा, करारात निर्देशित असलेल्या भौगोलिक प्रदेशाबाहेर अपघात होणे. जो काही व्यापक विम्याचा कॉन्ट्रॅक्ट केलं जाणार आहे त्यामध्ये जो काही त्यांनी प्रदेश त्यांच्या विमा करारात मर्यादेनुसार जो काही प्रदेश त्यांनी धरलेला असेल त्या प्रदेशाच्या जर बाहेर जाऊन जर वाहनाचा अपघात झाला किंवा वाहनाचं काही जर नुकसान झालं त्या प्रदेशाच्या बाहेर जाऊन तर त्याची नुकसान भरपाई विमा कंपनी देत नाही. ओके. काय सांगितले बघा, करारात निर्देशित केलेल्या भौगोलिक प्रदेशाबाहेर जर अपघात झाला तर त्या ठिकाणी विमा कंपनी नुकसान भरपाई देत नाही. देन सेकंड, वाहन वापरावर मर्यादा कलम असताना त्यात निर्देशित व्यक्ती सोडून इतरांनी वाहन चालवताना झालेली हानी.
बघा, करारा जो काही व्यापक विम्याचा करार केला जाणार आहे त्यामध्ये वाहन वापरावरती मर्यादा दिलेली आहे. ओके, त्या मर्यादेच्या बाहेर जर वाहनाचा उपयोग जर होत असेल आणि मर्यादेच्या बाहेर जाऊन वाहनाचा उपयोग केल्याने जर वाहनाचे नुकसान किंवा हानी होत असेल तर त्या नुकसानीची हानीची भरपाई विमा कंपनी देत नाही. देन थर्ड अपवाद आहे, करारातील अनुसूचीमध्ये ड्रायव्हरचे नाव नमूद केले असताना इतरांनी वाहन चालवताना निर्माण झालेले धोके. बघा काय सांगितलंय, जो काही व्यापक विम्याचा कॉन्ट्रॅक्ट करार केला जाणार आहे त्या करारामध्ये जे काही ड्रायव्हरचं नाव हे नमूद केलेलं असेल त्या ड्रायव्हर व्यतिरिक्त जर इतर त्रयस्थ व्यक्तींनी वाहन चालवलं आणि जर काही धोका निर्माण झाला, हानी झाली, नुकसान झालं तर त्याची नुकसान भरपाई ही विमा कंपनी देत नाही. त्रयस्थ व्यक्तीकडून जर नुकसान झालं तर तिथं विमा कंपनी नुकसान भरपाई देत नाही. लक्षात घ्या एक पॉइंट व्यवस्थित. कशाची नुकसान भरपाई दिली जाते, कशाची दिली जात नाही हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. तुम्हाला हे एक्झाममध्ये एक्सप्लेन करावं लागणार आहे. ओके, देन अणुशक्ती साधनांमुळे झालेले नुकसान. देन 5 भूकंप, पूर, वादळ, भौगोलिक घडामोडी, चक्रीवादळ यापासून झालेले अपघात म्हणजेच नैसर्गिकदृष्ट्या झालेले अपघात वाहनाचे. ओके, नैसर्गिक कारणाने जर वाहनाचा अपघात झाला तर विमा कंपनी त्या अपघाताविरुद्ध जे काही नुकसान होईल त्याची नुकसान भरपाई देत नाही. त्यामध्ये बघा, भूकंप, पूर, वादळ, भौगोलिक घडामोडी, चक्रीवादळ ओके इत्यादी कारणं असू शकतात. जर भूकंपामध्ये वाहनाचा अपघात झाला, पुरामध्ये जर वाहनाचं काय नुकसान झालं, वादळामध्ये जर वाहन हे वाहूनच गेलं, चक्रीवादळामध्ये जर काही नुकसान झालं तर याची नुकसान भरपाई विमा कंपनी देत नाही. 6 आहे बघा, जो काही ड्रायव्हर असेल म्हणजेच वाहन चालक असेल, ओके, वाहन चालकाने ड्रायव्हर असेल किंवा मग तो मालक असेल, कोणीही वाहन चालकाने जर मादक पदार्थ सेवन केलं असेल, नशा केली असेल, त्यांनी नशेचं पेय किंवा द्रव्य जर घेतलेलं असेल आणि अशा स्थितीमध्ये जर काही नुकसान झालं तर विमा कंपनी नुकसान भरपाई देत नाही. काय सांगितलंय, ड्रायव्हर असेल किंवा मालक असेल, त्यांनी जर मादक पदार्थ घेतलेले असेल म्हणजे त्यांनी जर ड्रिंक केली असेल, दारू वगैरे पिली असेल आणि नशा करून जर तो ड्रायव्हिंग करत असेल आणि जर त्या ड्रायव्हिंगमध्ये जर ॲक्सिडेंट वगैरे झाला, अपघात वगैरे झाला तर नक्कीच तिथं नुकसान भरपाई विमा कंपनी देत नाही अशा स्थितीमध्ये. ओके, तर लक्षात घ्या कशाची नुकसान भरपाई विमा कंपनी देते आणि कशाची नुकसान भरपाई विमा कंपनी देत नाही. हे 2 पॉईंट जरी तुम्हाला व्यवस्थित समजले तरी तुम्हाला मोटर विमा हा व्यवस्थित समजला आणि लिहिता येणार. ओके, समजला असं म्हणता येईल आणि तुम्हाला व्यवस्थित तो एक्सप्लेनही करता येऊ शकतो. देन 7वा पॉईंट आहे बघा, जर तुमच्या शहरामध्ये जर युद्ध झालं असेल, संप होणार असेल, युद्ध संप यामध्ये जास्तीत जास्त काय होतं, दगडफेक वगैरे केली जाते. ओके, दगडफेकीमध्ये जर काही तुमच्या वाहनाचं नुकसान झालं तर त्याची नुकसान भरपाई विमा कंपनी देत नाही. ओके, लक्षात घ्या की कशाची नुकसान भरपाई विमा कंपनी देते, कशाची नुकसान भरपाई विमा कंपनी देत नाही. देन मोटारीच्या वर्गीकरणानुसार विमा करारा अंतर्गत मिळणारे संरक्षण थोडेफार बदलते. बघा काय सांगितलंय, मोटारीच्या वर्गीकरणानुसार म्हणजेच वाहनाच्या वर्गीकरणानुसार जे काही विम्याच्या करारा अंतर्गत जे काही विम्याचं संरक्षण मिळणार असतं ते काय होतं, त्या वर्गीकरणानुसार चेंज होत असतं, बदलत जातं. ओके, देन तसेच विमा करारात जशी कलमे नमूद केली जातात तसेच विमा करारामध्ये जशी कलमे ही नमूद केली जातात त्यानुसार काय सांगितलंय,
तसेच विमा करारामध्ये जशी कलमे नमूद केली जातात त्यानुसार विमा संरक्षण हे तिथं मिळत असतं. व्यापक विम्याचा विमा हप्ता जास्त असतो. व्यापक विम्याचा विमा हप्ता हा जास्त असतो. अर्थात जास्तीचा विमा हप्ता भरून हव्या त्या अधिकच्या धोक्यांविरुद्ध विमा संरक्षण घेता येते. विमा हप्ता ही जर जास्त असेल तर हवे त्या अधिकच्या धोक्याविरुद्ध आपल्याला काय होतं, विमा संरक्षण इथं घेता येतं. व्यवहारामध्ये हा व्यापक विमा फारसा खपत नाही. बघा, जे काही व्यवहार केले जातात त्या व्यवहारामध्ये विमा हा फारसा खपत नाही, पण हा विमा विमेदाराच्या दृष्टीने उपयुक्त व संरक्षक स्वरूपाचा असतो असं इथं म्हटलं जाऊ शकतं. देन थर्ड आहे तृतीय पक्ष विमा, थर्ड पार्टी ओनली इन्शुरन्स. आता आपण बघितलं व्यापक विमा, आता आपल्याला बघायचंय तृतीय पक्ष विमा. काय सांगितलं यामध्ये, मोटर वाहन कायद्यानुसार प्रत्येक वाहन मालकास हा तृतीय पक्ष विमा काढणं सक्तीचं असतं. बघा, मोटर वाहन कायद्यानुसार प्रत्येक वाहन मालकाला तृतीय पक्ष विमा काढणं सक्तीचं असतं. तृतीय पक्ष विम्यामध्ये मर्यादित स्वरूपाचे संरक्षण मिळते. तृतीय पक्ष विमा जो असेल या विम्यामध्ये मर्यादित स्वरूपाचं संरक्षण मिळत असतं. हा विमा फक्त तृतीय पक्षाच्या नुकसान भरपाई पुरताच मर्यादित असतो. बघा, तृतीय पक्ष विमा हा फक्त तृतीय पक्षाच्या नुकसान भरपाई पुरताच मर्यादित असतो. तर इतर कोणतेही संरक्षण या विम्यामध्ये मिळत नाही. या विम्यात पुढील 2 प्रकारच्या धोक्यांना विमा संरक्षण हे मिळतं. बघा, तृतीय पक्ष विम्यामध्ये काय सांगितलंय, प्रत्येक मोटर वाहन मालकाला तृतीय पक्ष विमा काढणं सक्तीचं असतं. तुम्हाला हे MCQ ला विचारलं जाणार आहे. ओके. देन तृतीय पक्ष विम्यामध्ये मर्यादित स्वरूपाचे विमा संरक्षण हे मिळत असते. हा विमा फक्त तृतीय पक्षाच्या नुकसान भरपाई पुरताच मर्यादित असतो. इतर कोणतेही संरक्षण या विम्यामध्ये मिळत नाही. या विम्यात पुढील 2 प्रकारच्या धोक्यांना विमा संरक्षण दिलं जातं. आता ते कोणते प्रकारचे धोके असतील आणि किती असतील, तर किती सांगितलेत तुम्हाला, 2 सांगितलेत. त्यामध्ये कोणते 2, तर त्यामध्ये पहिला वाहनाच्या अपघातामुळे त्रयस्थ व्यक्तीस होणारा धोका. ओके. अँड सेकंड त्रयस्थ व्यक्तीच्या मालमत्तेस होणारा धोका. बघा, पहिलं काय सांगितलं, वाहनाच्या अपघातामुळे त्रयस्थ व्यक्तीला जो काही धोका होतो तो, आणि दुसरा पॉइंट आहे त्रयस्थ व्यक्तीच्या मालमत्तेस होणारा धोका. या 2 धोक्यांविरुद्ध तृतीय पक्ष विम्यामध्ये विमा कंपनी काय करत असते, संरक्षण हे विमेदाराला देत असते. आता पहिला पॉइंट, वाहनाच्या अपघातामुळे त्रयस्थ व्यक्तीला होणारा धोका. बघा, यामध्ये काय सांगितलंय, यामध्ये रस्त्यावर चालणाऱ्या व्यक्तीस, पदपथावर बसलेल्या किंवा चालत असलेल्या व्यक्तीस, यामध्ये रस्त्यावरून चालणाऱ्या व्यक्तीस, पदपथावर बसलेल्या किंवा चालत असलेल्या व्यक्तीस, दुसऱ्या वाहनावरील व्यक्तीस, रस्त्यालगतच्या दुकानातील व्यक्तीस वा अन्य कोणत्याही व्यक्तीस, काय सांगितलंय, यामध्ये रस्त्यावर चालणाऱ्या व्यक्तीस, पदपथावर बसलेल्या किंवा चालत असलेल्या व्यक्तीस, दुसऱ्या वाहनावरील व्यक्तीस, रस्त्यालगतच्या दुकानातील व्यक्तीस वा अन्य कोणत्याही व्यक्तीस वाहनाच्या अपघातामुळे शारीरिक दुखापत जर झाली, तर शारीरिक दुखापत झाल्यास किंवा ती व्यक्ती दुर्दैवाने मरण पावल्यास होणाऱ्या नुकसानीविरुद्ध विमा संरक्षण हे मिळत असतं. विमेदाराच्या वाहनामुळे असा अपघात होऊन नुकसान झाल्यास
जर असा अपघात झाला आणि नुकसान झालं तर विमेदाराच्या वतीने विमा कंपनी काय करत असते, नुकसान भरपाई देत असते. काय सांगितले, रस्त्यावरून चालणाऱ्या व्यक्तीस किंवा फुटपाथवर बसलेल्या व्यक्तीस, चालत असलेल्या व्यक्तीस, दुसऱ्या वाहनावरील व्यक्तीस, रस्त्यालगतच्या दुकानातील व्यक्तीस वा अन्य व्यक्तीस. बघा काय सांगितले, रस्त्यावरून चालणारी व्यक्ती असेल, फुटपाथवर बसलेली व्यक्ती असेल किंवा फुटपाथवरून चालणारी व्यक्ती असेल किंवा दुसऱ्या वाहनावरील व्यक्ती असेल किंवा रस्त्यालगत दुकान असेल, त्या दुकानातील व्यक्ती असेल, या व्यक्तींचा जर या व्यक्तीस जर वाहनाच्या अपघातामुळे जर शारीरिक इजा झाली, दुखापत झाली किंवा अशा व्यक्ती दुर्दैवाने मरण पावल्या, ओके, अशा व्यक्ती दुर्दैवाने मरण पावल्या तर जे काही यांचं नुकसान होणार आहे त्या नुकसानीविरुद्ध विमा कंपनी विमेदाराच्या वतीनं काय करत असते, विमा संरक्षण त्यांना देत असते. ओके, देन विमेदाराच्या वाहनामुळे असा अपघात होऊन जर नुकसान झालं तर विमा कंपनी विमेदाराच्या वतीने काय करत असते, नुकसान भरपाई देण्यास जबाबदार ठरत असते, जबाबदार राहत असते. अशा वेळी विमा कंपनी काय सांगितलंय, अशा वेळी बघा, अशा वेळी विमा कंपनी ही अपघातास लागू होणाऱ्या वेगवेगळ्या कायद्यामधील सुचवलेली नुकसान भरपाई विचारात घेते व त्याप्रमाणे रक्कम देत असते. ओके, देन बघा, तृतीय पक्ष विम्यामध्ये त्रयस्थ व्यक्तीच्या मालमत्तेस होणारा धोका. काय सांगितलंय, त्रयस्थ व्यक्तीच्या मालमत्तेस होणारा धोका. 1 मिनिट. काय सांगितलंय, ब पॉइंट, त्रयस्थ व्यक्तीच्या मालमत्तेस होणारा धोका. यामध्ये वाहनाच्या अपघातामुळे बघा, वाहनाचा अपघात झाल्यामुळे वाहनाच्या अपघातामुळे त्रयस्थ व्यक्तीच्या मालमत्तेला जर धोका पोहोचत असेल, जर त्रयस्थ व्यक्तीच्या जर वाहनाचा अपघात झाला आणि त्या अपघातामुळे त्रयस्थ व्यक्ती जी असेल त्या त्रयस्थ व्यक्तीच्या मालमत्तेला धोका पोहोचून त्याची नुकसानीची शक्यता ही जास्तीत जास्त होत असेल, म्हणून तृतीय पक्ष विम्यामध्ये अशा मालमत्तेच्या नुकसानी विरुद्ध विमा संरक्षण दिलं जातं. MCQ ला विचारलं जाणार. काय विचारलं जाऊ शकतं, वाहनाच्या अपघातामुळे त्रयस्थ व्यक्तीच्या मालमत्तेला जर धोका झाला आणि धोका पोहोचून जर त्याचं नुकसान झालं, म्हणून तृतीय पक्ष विम्यामध्ये अशा मालमत्तेच्या नुकसानीविरुद्ध विमा संरक्षण दिलं जातं. ओके, देन अपघातामुळे त्रयस्थ व्यक्तीच्या एखाद्या दुकानाचे, बघा, अपघातामुळे त्रयस्थ व्यक्तीच्या एखाद्या दुकानाचे, घराचे, मालाचे, वाहनाचे किंवा अन्य मालमत्तेचे नुकसान जर झाले त्याची भरपाई विमा कंपनी करते. अर्थात विमेदाराच्या वतीने
ही जबाबदारी विमा कंपनी स्वीकारत असते. अर्थात विमेदाराच्या वतीनं ही जबाबदारी विमा कंपनी काय करत असते, स्वीकारत असते. देन दुरुस्तीचा खर्च, कोर्ट कचेरीचा खर्च सुद्धा भरून मिळतो. काय सांगितलंय, दुरुस्तीचा खर्च, कोर्ट कचेरीचा खर्च सुद्धा इथं भरून मिळत असतो. काय सांगितलंय, वाहनाच्या अपघातामुळे त्रयस्थ व्यक्तीच्या मालमत्तेला जर धोका पोहोचला आणि धोका पोहोचून जर त्याचे नुकसान झालं किंवा नुकसान होण्याची शक्यता जरी झाली, म्हणून तृतीय पक्ष विम्यामध्ये अशा मालमत्तेच्या नुकसानीविरुद्ध विमा संरक्षण दिलं जातं. अपघातामुळे त्रयस्थ व्यक्तीच्या एखाद्या दुकानाचे अपघातामुळे त्रयस्थ व्यक्तीच्या एखाद्या दुकानाचे, घराचे, मालाचे, वाहनाचे किंवा अन्य मालमत्तेचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई विमा कंपनी करते. अर्थात विमेदाराच्या वतीने ही जबाबदारी विमा कंपनी स्वीकारत असते. दुरुस्तीचा खर्च, कोर्ट कचेरीचा खर्च सुद्धा इथं भरून मिळू शकतो. ओके, तृतीय पक्ष विमा व सार्वजनिक जबाबदारी विमा यातील फरक बघा. आता बघा, आपण काय बघितलं, तृतीय पक्ष विमा, थर्ड पार्टी ओनली इन्शुरन्स. देन त्यामध्ये 2 पॉईंट, वाहनाच्या अपघातामुळे त्रयस्थ व्यक्तीस होणारा धोका, अँड सेकंड, त्रयस्थ व्यक्तीच्या मालमत्तेस होणारा धोका. देन तृतीय पक्ष विमा आणि सार्वजनिक विमा यांच्यातील जबाबदारी बघा. यांच्यातील तृतीय पक्ष विमा व सार्वजनिक जबाबदारी विमा यांच्यातील फरक काय सांगितलंय, तृतीय पक्ष विमा व सार्वजनिक जबाबदारी विमा हे 2 भिन्न भिन्न असून बघा, तृतीय पक्ष विमा व सार्वजनिक जबाबदारी विमा हे 2 भिन्न भिन्न असून थर्ड पार्टी ओनली इन्शुरन्स अँड पब्लिक लायबिलिटी इन्शुरन्स असून त्यामध्ये फरक आहे. तांत्रिकदृष्ट्या त्या संज्ञा वेगवेगळ्या अर्थाने वापरल्या जातात. तृतीय पक्ष विमा व सार्वजनिक जबाबदारी विमा हे 2 भिन्न असून त्यामध्ये फरक आहे. काय फरक आहे, तर तांत्रिकदृष्ट्या त्या संज्ञा वेगवेगळ्या अर्थाने वापरल्या जातात. बघा, काय सांगितलंय, तृतीय पक्ष विमा आणि सार्वजनिक जबाबदारी विमा दोन्ही विमा हे भिन्न भिन्न आहेत. कशामध्ये, थर्ड पार्टी ओनली इन्शुरन्स अँड पब्लिक लायबिलिटी इन्शुरन्स मध्ये. आता यामध्ये फरक आहे. फरक काय आहे, सो तांत्रिकदृष्ट्या या संज्ञा दोन्हीही वेगळ्या अर्थाने वापरले जातात. सार्वजनिक जबाबदारी विमा ही अपघात विम्याची स्वतंत्र शाखा आहे. काय सांगितलंय, सार्वजनिक जबाबदारी विमा ही अपघात विम्याची स्वतंत्र शाखा आहे. हे तुम्हाला MCQ ला विचारलं जाणार. आणि तृतीय पक्ष विम्यापेक्षा काय आहे, व्यापक स्वरूपाचे आहे. म्हणजे सार्वजनिक जबाबदारी विमा हा तृतीय पक्ष विम्यापेक्षा जास्त व्यापक स्वरूपाचा विमा हा आहे. देन सार्वजनिक जबाबदारी विम्याच्या तुलनेमध्ये तृतीय पक्ष विमा हा फार मर्यादित स्वरूपाचा आहे. काय सांगितलंय, सार्वजनिक जबाबदारी विम्याच्या तुलनेत तृतीय पक्ष विमा हा फार महत्त्वाचा आणि फार मर्यादित स्वरूपाचा असा आहे. सार्वजनिक जबाबदारी विमा हा जास्तीत जास्त व्यापक स्वरूपाचा आहे. ओके.
ओके. काय पाहिलंय आपण आता? तृतीय पक्ष विमा व सार्वजनिक जबाबदारी विमा यातील फरक. त्याचबरोबर कायदेशीर जबाबदारी विमा. कायदेशीर जबाबदारी विमा म्हणजेच ऍक्ट लायबिलिटी इन्शुरन्स. काय सांगितलं यामध्ये? हा विमा ऍक्ट लायबिलिटी इन्शुरन्स यामध्ये हा विमा फक्त कायदेशीर जबाबदारी पुरता मर्यादित असतो. सार्वजनिक ठिकाणी वाहन चालवण्याबाबत, बघा, सार्वजनिक ठिकाणी वाहन चालवण्याबाबत कायद्यानुसार विशिष्ट जबाबदारी पार पाडावी लागते. म्हणून वाहनांमुळे अपघात जर झाला तर त्याची संपूर्ण जबाबदारी ही वाहकावर किंवा मालकावर येत असते. अपघातामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला, अपघातामुळे एखाद्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला किंवा ती व्यक्ती विकलांग जर झाली, काय सांगितलंय? अपघातामुळे एखाद्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला किंवा ती व्यक्ती विकलांग झाली, ती अपघातग्रस्त व्यक्ती किंवा तिचा वारस नुकसान भरपाईसाठी कोर्टात दावा लादत असतो किंवा दावा लावत असतो. अशा कोर्टातून निर्माण होणाऱ्या जबाबदारीसाठी हा विमा घेतला जातो. अशा कोर्टातून निर्माण होणाऱ्या जबाबदारीसाठी हा विमा घेतला जात असतो. म्हणून अशा दाव्यामधून निर्माण होणाऱ्या जबाबदारी विरुद्ध, बघा, अशा दाव्यामधून निर्माण होणाऱ्या जबाबदारी विरुद्ध विमा संरक्षण देण्याचे काम हा विमा करत असतो. कोर्टाच्या निर्णयानुसार जी नुकसान भरपाई विमा रक्कम देत असेल ती भरून देण्यास विमा कंपनी जबाबदार राहत असते. या विम्याच्या अंतर्गत संरक्षण पाहता हा विमा व्यवहारात प्रचलित नाही. या विम्याचा हप्ता 2 विम्यापेक्षा फार कमी असतो. एस.टी. महामंडळ, वाहतूक संस्था अशा प्रकारचा विमा काढणं पसंत करतात. बघा, कायदेशीर जबाबदारीचा विमा कोण काढणं पसंत करतं? आपण स्वतः, एक कॉमन मॅन किंवा कॉमन व्यक्ती हा कायदेशीर जबाबदारीचा विमा काढेल का? तर नाही. एस.टी. महामंडळ असेल, वाहतूक संस्था ज्या असतील, ज्यांचे वाहतुकीचे बिझनेस असतील, ती लोक कायदेशीर जबाबदारी विमा ऍक्ट लायबिलिटी इन्शुरन्स उतरवणं काय करतात? पसंत करतात किंवा विमा काढणं ते पसंत करतात. अशा रीतीने मोटर विम्याअंतर्गत वरीलप्रमाणे 3 प्रकारचे विमे दिले जातात. बघा, अशा रीतीने मोटर विम्यामध्ये 3 प्रकारचे विमे हे दिले जातात. व्यापक विमा, तृतीय पक्ष विमा, कायदेशीर जबाबदारी विमा. ओके. त्यामध्ये मोटर मालकाचा वैयक्तिक अपघात विमा समाविष्ट नसतो. त्यामध्ये मोटर मालकाचा वैयक्तिक अपघात विमा समाविष्ट नसतो. पण मोटर मालकास जादा विमा हप्ता भरून मोटर मालकाचा वैयक्तिक अपघात विमा समाविष्ट नसतो. पण मोटर मालकास जादा विमा हप्ता भरून व्यापक विम्यामध्ये वैयक्तिक अपघात विमा घेता येतो. पण मोटर मालकास जादा विमा हप्ता भरून व्यापक विम्यामध्ये अपघात विमा घेता येतो. एरवी वैयक्तिक अपघात विमा व मोटर विमा वेगवेगळा आहे, हे लक्षात ठेवा. ओके. अशा पद्धतीने आपण काय बघितलंय? मोटर विम्याचे प्रकार बघितलेत. ओके. मोटर विम्याचे प्रकार. देन आपण काय करूयात? नेक्स्ट लेक्चरला बघूयात आपल्या बर्गलरी इन्शुरन्स म्हणजेच घरफोडीचा विमा. घरफोडीचा विमा आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत, बघणार आहोत. ओके. सो व्यवस्थित लक्ष देऊन एक विमा प्रकार काय करायचा? ऐकायचा, त्याच्या प्रॉपर नोट्स काढायच्या, जेणेकरून तुम्हाला एक्झामला सोपं जाईल.
ओके, थँक यू.